रजनीमध्ये अंतिम सामना लगेचच आपल्या समोर पाहायला मिळेल। व्यासपीठावरती आमच्यावर जोडले गेले तर आदरणीय सागर सर, आपल्याला देखील विनंती करतो आपण देखील मैदानाकडे या, ज्यांचा सुमधुर आवाज दिवसापासून आपण ऐकलात आणि आमच्या बरोबर जोडले गेले होते पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी। सिद्दीक भाई, आपलं देखील आम्ही मनपूर्वक आभारी आहोत। तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा असतील। ऑल श्रीगांव टीम के कप्तान प्लीज अपनी पूरी टीम लेकर बीच मैदान में आए। नक्कीच वेळोवेळी सर्व संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन माऊली प्रीमियर लीगला खूप चांगलं सहकार्य केलं। पर्व दुसरा आहे आणि या दुसऱ्या पर्वामध्ये आपण पाहू शकता प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप मोठा आहे आणि गेल्या वर्षी देखील अंतिम रजनीमध्ये युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण आम्ही दाखवलं होतं आणि याही वर्षी अंतिम फेरीमध्ये आम्ही युट्यूबच्या माध्यमातून सर्व सामने दाखवतो। आम्ही प्रयत्न करू पुढील वर्षी प्रत्येक सामने आम्ही युट्यूबच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। नक्कीच एवढी मोठी स्पर्धा आयोजित करण्यामागे खूप जणांचा हात, महिला वर्ग देखील मागे राहिलेला नाही। ही जी विकेट आपण पाहताय मित्रांनो, याच परिसरातील सर्व महिलांनी बनवलेली आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, कारण का इतकी सुंदर विकेट बनवले, त्याच्यावरती खेळत असताना असं कुठेच वाटलं नाही की आम्हाला अडथळा होतोय। एक चांगल्या प्रकारे सारवण आणि चोप काढत एक चांगली विकेट, म्हणजे मातीची विकेट कशा प्रकारे असावी हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे। आपण पाहू शकता एक चांगली विकेट त्यांनी बनवली, खूप मेहनत केले, छोट्या सदस्यापासून वयोवृद्ध माणसापर्यंत या ग्राउंडसाठी लागलेली मेहनत तुम्ही पाहू शकता। निश्चितच जे प्रेक्षक वर्ग जोडले गेले, या कमिटीच्या प्रत्येक सदस्यासाठी जोरदार टाळ्या होणं खूप गरजेचं आहे। जोरदार ताली निश्चित रूप से। और बताना चाहूंगा, मुझे ऐसा यहाँ पर जितने भी क्रिकेटर है, ऐसा कोई भी नहीं होगा जो भाटकर का नाम नहीं जानता। वो भले ही आज हमारे बीच में नहीं है, लेकिन जो ऊंचाई उन्होंने ली है क्रिकेट के दृष्टिकोण से एज एक इंसान के, वो क्वालिटियां सच में हमारे में होना बहुत ही ज्यादा जरूरी है। जिन्होंने रत्नागिरी के क्रिकेट को एक ऊंचाई पर लेकर खड़ा किया है और हर एक छोटे क्रिकेटर को एक बड़ी ऊंचाई पर लेकर जाने में जो भूमिका बनाई है वो सच में काबिल तारीफ है। और हर एक इंसान का कार्य हो तो ऐसा हो कि जो कि भले ही हमारे बीच में नहीं है, लेकिन उनकी यादों के जरिए से हमारे दिलों में हमेशा ही जिंदा रहेंगे। उनके भाई भी है प्रशांत सर, उनको बताना चाहूंगा, आप प्राउड फील कर रहे होंगे उनके घर वाले कि ऐसा भाई आपको मिला, ऐसा बेटा आपको मिला, ऐसा शोहर आपको मिला। आप कहीं भी दुख मत, जिंदा तो हमारे दिलों में हमेशा ही है प्रवीण जी भाटकर, जिन्होंने जो कार्य किया है उसको आने वाले सदियों तक, जब तक हम जिंदा है तब तक उनका नाम सदियों तक जरूर लिया जाएगा। और आने वाले समय में हम भी हमारे फ्यूचर के बच्चों को, हमारे बच्चों को जरूर सिखाएंगे किस तरीके से जमाने में रहना है, किस तरीके से क्रिकेट खेलना है। निश्चितच मी एक बाब आदरणीय स्वर्गवासी प्रवीणजी भाटकर यांच्या माध्यमातून क्रिकेटला सुरुवात केल्यापासून त्यांनी कधीही क्रिकेटच्या मैदानामध्ये बूट अथवा चप्पल घेऊन मैदानामध्ये गेलेलं नाही। म्हणजे क्रिकेट हे एक मंदिर आहे समजून ज्यांनी ती तपस्या केली, प्रार्थना केली, म्हणूनच हा एक मोठा दर्जा त्यांना रत्नागिरीमध्ये दिला जातोय। अशा महान क्रिकेटरला आज या पूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय। मी विनंती करतोय जिथे जिथे माझे आदरणीय मित्र आहेत त्यांनी स्वतः थोडस 2 मिनिट उभं राहून कैलासवासी प्रवीणजी भाटकर यांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे। 2 मिनिटं स्तब्ध उभं राहायचं आहे आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे। थँक्यू, धन्यवाद। तर नक्कीच वेळोवेळी त्यांना आम्ही लक्षात ठेवणार आहोत जे कार्य त्यांनी केलं आहे आणि आम्ही प्रार्थना करू माऊलींच्या चरणी की त्यांच्या घरच्यांना या संकटातून बाहेर काढत एक चांगला
शक्ति प्रदान कर दे, हीच आम्ही प्रार्थना करतो। चलते हैं इस ग्रैंड फिनाले की ओर। जो दो टीमें हैं, इन दोनों भी टीमों के लिए जोरदार तालियां होनी चाहिए दोस्तों। ग्रैंड फिनाले माउली प्रीमियर लीग का ये ग्रैंड फिनाले मुकाबला होगा। सभी हस्तियां उनसे गुजारिश करूंगा आप यहां पर आइए और इस ग्रैंड फिनाले मुकाबले का पहले टॉस होगा, उसके बाद शुभकामनाएं दी जाएगी और आदरणीय इस मंदिर के अध्यक्ष प्रसाद जी लोगड़े साहब, इनके शुभ हाथों से इस ग्रैंड फिनाले मुकाबले का टॉस होगा। प्लीज आइए और दोनों भी कप्तान थोड़ा सा आगे आएंगे। एक तरफ बाबा रहेंगे और दूसरी ओर सतीश। शुभेच्छा मित्रा, बाबा तुला देखील शुभेच्छा। नाणेफेकीचा कौल होतोय, आपण पाहू शकता, हे चित्रीकरण देखील केलं जातंय। सतीश हा आता कॉल मागणार आहे। नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकलाय सतीशाने मित्रा। अंतिम सामन्यामध्ये टॉस जिंकलायस, काय म्हणशील? नाणेफेकीचा कौल जिंकलायस, मला वाटतं देखील मी चर्चा केली होती तुझ्या बरोबर। नक्कीच अंतिम सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकलाय, काय फील होतंय? कसं वाटतंय अंतिम फेरीमध्ये मित्रा तू पोहोचलायस आणि ज्या पद्धतीने समोर संघ आहे, काय म्हणशील? चांगलं वाटतंय। ठीक आहे, शॉर्टकट मध्ये उत्तर देण्यासाठी याला ओळखलं जातं। तुमचे पाठीराखे देखील आहे, त्यांचा सपोर्ट देखील आहे। अंतिम फेरीमध्ये तुम्ही पोहोचलेला आहात, तर विजयाला गवसणी घालणार। तुला 1 नंबरची ट्रॉफी पाहिजे की 2 नंबरची? 1 नंबर। म्हणजे हरणार नाहीस तू? नाही। म्हणजे हे सांग ना, प्राऊड फील सांग, जोरात सांग। माझे पाठीराखे माझ्यामध्ये आहेत, जरी आमच्यामध्ये अनुभव कमी असला तरी देखील या बलाढ्य संघाला नमवण्याची ताकद आमच्या संघामध्ये आहे, हे सांग ना ठणकावून स्वतःला। आणि सांग आम्ही अनेक मोठमोठ्या संघांना या स्पर्धेबाहेर करून इथपर्यंत पोहोचलोय, याचा अर्थ की याही संघाला नमवण्याची ताकद आमच्या संघामध्ये आहे की नाही? आहे। मग जोरात बोल जरा। संघनायक कसा असावा, त्याच्या डरकाळीने संघासमोर थोडासा दबाव निर्माण झाला पाहिजे। तर काय म्हणशील समोरील संघाबद्दल मित्रा? शॉर्टकट मध्ये सांग, चल। नको नाही, बोल। वरती फेसबुक इंस्टाग्राम वरती तासन तास बोलत असतो असे तुझे मित्रच मला सांगत होते, त्याला प्रश्न विचारा। तर एवढंच सांगेन, समोरील संघाबद्दल काय म्हणशील? तुला काय म्हणायचं आहे स्पर्धेबद्दल आणि समोरील जो संघ आहे जो अंतिम फेरीमध्ये तुझ्या समोर आलाय? चांगला संघ आहे। तुमचा वाईट आहे? आहे चांगला। त्याही पेक्षा चांगला आहे की नाही? चांगला आहे आमच्या। म्हणजे मॅच चांगली होणार? चांगली होणार। जिंकणार? जिंकणार। कोण? आम्ही। हे बोल, आम्ही जिंकणार। ओके, तुला अंतिम फेरीसाठी मित्रा मनपूर्वक शुभेच्छा असतील। आणि बाबा तरी मातब्बर आहेत प्रश्नांची उत्तर देण्यासाठी। मित्र ये मगाशी एक प्रश्न राहिला होता, आम्ही नकळत बोलून गेलो होतो की त्याला मी नंतर प्रश्न विचारणार, तुला प्रश्न विचारण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली। वेळोवेळी तू सांगितलं आमच्या संघामध्ये जे 9चे 9 खेळाडू भांगे आहेत आणि निश्चितच ते सिद्ध देखील केलं पुन्हा एकदा। 2 चेंडूंवरती 8 धावा होत्या, त्या वेळेला काय तुम्ही जेव्हा मीटिंग घेतली तेव्हा काय तुमच्यामध्ये चर्चा झाली? काय नाही, कारण ह्या ग्राउंडवर मगाशी प्रमाणे बोललो 22 लेग बाईज रन्स नाही आहे। अशी सिच्युएशन होती की बॅट्समनला कुठचाही बॉल बॅटला लावणं गरजेचं होतं। जरी ऑफसाईडला बाहेर असेल तरी तो बॅट्समन प्रेशरमध्ये बॉलला लाव कंपल्सरी बॅट टाकणार। तर त्या आम्ही सांगितलं फक्त तू ऑफसाईडला बॉल बाहेर टाक, तो वाईट असेल तरी तो बॅट्समन बॅट लावणार आणि ऑफसाईडचा बॉल समोरच चौकार असल्यामुळे जास्तीत जास्त क्रॉस मारू शकतो। त्यात आमचे क्रॉस प्लेअर होते, एखादा बॉल अडला असता त्याला कंपल्सरी 2 बाउंड्री मारायच्या होत्या। त्याच्यामुळे त्याला बोललो की जास्तीत जास्त बॉल ऑफ साईडला ठेव, म्हणजे जेणेकरून समोर मारणार नाही, क्रॉस राहील, क्रॉसला तरी जागेवर उभा राहील बॉल। हुसेन आणि हरीश बद्दल काय सांगतील? कुठेतरी त्या 2 विकेट गेल्यानंतर तुम्ही विजयाच्या जवळ गेला तसं वाटतंय का? नक्कीच वाटतं, कारण ते दोघे असे खेळाडू आहेत की रत्नागिरी पूर्ण जिल्ह्यामध्ये रत्नागिरीच्या बाहेरमध्ये ते कंटिन्यू मालिकावीर हा किताब कंटिन्यू प्रत्येक टुर्नामेंटमध्ये घेत असतात। त्याच्यामुळे ते दिग्गज खेळाडू आहेत। त्याच्या पाठोपाठ अक्षय चाळके जिथपर्यंत क्रीजवर होता तिथपर्यंत आम्हाला आशा होती की तो संघ किंवा तो एखादा प्लेअर ती मॅच टर्न करू शकतो पूर्ण त्याच्या फेवरमध्ये। तसं ॲक्च्युली झालं होतं, परंतु आमच्या गोलंदाजी मोसीने चांगली गोलंदाजी केली म्हणून आम्ही अंतिम सामन्यात पोहोचलो। नक्कीच बाबा, तुला देखील मनपूर्वक शुभेच्छा असतील। तर ऑल श्रीगावसाठी देखील जोरदार टाळ्या होऊ दे। एक नवोदित संघ आहे, त्यांना तुम्ही इग्नोर करू शकत नाही, जरी ते बोलत नसले तरी त्यांच्याकडे खूप क्वालिटी आहे। उनके लिए कहना चाहूंगा मैं, इनके लिए स्पेशली, परिंदों को मिलेगी मंजिल ये उनके फैले हुए पर बोलते हैं, अक्सर जमाने में चुप लोग वही रहते हैं जिनके हुनर बोलते हैं। और इन्होंने हुनर बोलते हुए ग्रैंड फिनाले में अपनी जगह बना लिए। इग्नोर नहीं करेंगे, लेकिन आप तो क्लास है ही, नो डाउट, बहुत ही अच्छे। लेकिन अब जो मुकाबला होगा, अब एक प्रतिभा की लड़ाई यहाँ पर होगी। ग्रैंड फिनाले के लिए दोनों भी टीमों को शुभकामनाएं, स्पेशली मेरी ओर से। हमारे सभी हस्तियां हैं वो भी आपको शुभकामनाएं देंगे। मुझे आप हर एक
जोरदार ह्याच्यासाठी टाळ्या होऊ दे. प्रश्न जेव्हा विचारत होतो मला बोलायला देत नव्हता, आता मला हे काहीतरी बोलायचं, म्हणजे निश्चितच सांगायचं झालं तर या स्पर्धेमध्ये तो एकरूप झालेला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून बोल मित्रा, काय बोलायचं बोल, कोणाला काय सांगायचं असेल तर बिंदास त्या कॅमेरा समोर सांग. जे मोबाईलवरती जोडले गेले ते देखील तुझा संदेश पोहोचवतील. बोल बिंदास. ॲक्च्युली आम्ही या ग्राउंडवर काल खेळायला येणार नव्हतो. पहिली गोष्ट कारण आमचे प्लेयरच जमत नव्हते, काहींचा प्रॉब्लेम होता, काहींना यायला जमत होतं पण काहीतरी सिच्युएशनमुळे ते काहीतरी अडथळे येत होते म्हणून आम्ही येत नव्हतो. आम्ही कमिटीला फोनसुद्धा केला होता की आम्हाला एवढा टायमिंग होईल, आम्हाला येता येत नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही काल कसे तरी ह्या ग्राउंडवर कसे तरी टीम करून आलो, कारण काल फ्रेश राऊंड होता, आज फ्रेश एंट्री नव्हती. त्याच्यामुळे मी भाई शेटे, निलेश शेराडे, मंदार सनगरे, अफान बागी, साया नेवरेकर या सगळ्यांना मिस करतो, कारण तो आमचा स्क्वॉड असतो. ॲक्च्युली ते आमच्या टीममध्ये आता सध्या तरी नाही आहेत. ते सध्या यूट्यूबच्या लाईव्हमध्ये बघत असतील तर त्यांना सॉरी जर काही आमच्याकडून चुकमुक झाली असेल तर, पण पुढच्या वेळी आम्ही पुन्हा त्या संघ घेऊन एकत्र पुन्हा खेळू. नक्कीच ज्यांची तू नावं घेतलीस मित्रा, मला वाटतं त्यांनी ऐकलं असेल मी काय कॉमेंट्रीमध्ये सांगलं. वाटलं तर तू नंतर यूट्यूबवरती जा. मी आवर्जून नाव घेतलं होतं भाई शेट्टेचं, कारण का रत्नागिरीतील दिग्गज विकेट किपरमधील तो एक आहे. आणि विकेटच्या मागून कशी टीम बांधली जाते हे आदरणीय नरेंद्र साळुंके प्रथमतः त्यांच्याकडून शिकावं, आणि तदनंतर पाहिलं तर भाई शेट्टे यांच्याकडून. खरंच टीम बांधणं आणि त्याला पुढे घेऊन जाणं या दोन कला असतात, आणि हे दोन्हीही कला या मातब्बर विकेट किपरकडे आहे. जरी स्पर्धेबाहेर ते गेले असतील तरी मैदानाच्या आतमध्ये कशी टीम चालवावी ही कला खूप कमी क्रिकेटरांकडे असते. यातील हे दोन आहेत. आणि तदनंतर पाहिलं तर इबाद मोगल हा देखील आहे, तो देखील एक चांगली टीम चालवतो माझ्या दृष्टिकोनातून. गेली 10-12 वर्षे मी त्याला पाहतोय, आणि खरंच असे खेळाडू असतात म्हणून आपला संघ चांगलं प्रदर्शन करत असतो. ज्या वेळेला नवीन खेळाडूला तुम्ही संधी देता, विश्वास दाखवता, हे महत्त्वाचं असतं. शुभेच्छा मित्रा. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो शुभेच्छा द्याव्या या अंतिम फेरीच्या सामन्यासाठी. आपण प्रत्येक खेळाडूचं नाव सांगा, मला माहिती आहे. सर या, अनिकेत सर वेलकम. आणि जे आमचे कमिटीचे सदस्य आपण शुभेच्छा द्या. अमान एक वेगवान गोलंदाज आहे. अमान जोरदार टाळ्या होऊ दे. नवोदित त्याचबरोबर सफदर असेल, त्याचबरोबर आमचा मित्र उमेर, इबाद मोगल, मोहसिन भाई और जवाद भाई और बाबा भवाई कहूंगा मैं, शिवम को और जासिम भाई. एक तरफ नाम पूछना चाहूंगा के साथ में. नाव सांग. सतीश है, यश, सौरभ, बबन, आदित्य, प्रकाश, शुभम, संस्कार, अनिकेत. तुम्हाला देखील मनपूर्वक शुभेच्छा असतील. खरंच तुम्ही दाखवून दिलंय आमच्या समोर कोणताही संघ येऊ दे, आम्ही या ठिकाणी कमी पडणार नाही. अंतिम फेरीचा सामना आहे. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग जोडले गेले, लगेचच अंतिम सामना मैदानामध्ये होणार आहे. 11,111 आणि या ट्रॉफीसाठी आता हे दोन्ही संघ आपल्याला भांडताना दिसेल. झूम होऊ दे जरा, ट्रॉफ्या देखील पाहू दे. जे या स्पर्धेमध्ये खेळले नाही ते पुढील वर्षी या मैदानामध्ये खेळण्यासाठी निश्चितच भांडताना दिसतील. मित्रांनो, नक्कीच आपला निर्णय कळवायचा. लगेचच मैदानामध्ये सामना सुरू होणार आहे. मनपूर्वक शुभेच्छा असतील. निश्चितच जे स्पर्धेच्या बाहेर गेलेत उपांत्य फेरीमध्ये, त्यांना पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो, यामधील जो संघ विजयी होईल आणि ज्याच्या बरोबर जो संघ बाहेर गेलाय त्या संघाला या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल. आदरणीय, मी विनंती करतोय, स्पेशली माझ्याकडून करतोय, खरंच हे या मंडळाचे चांगले कार्यकर्ते आहेत, नो डाऊट, चांगले व्यक्तिमत्व आहेत, नो डाऊट. परत ऑर्गनाइज करून गेली 4 दिवस मैदानामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये जोडले जाणारे आमचे आदरणीय, मी यांचं नाव खूप ऐकलं होतं, परंतु मी गेल्या वर्षी जोडला गेलो या स्पर्धेला, परंतु त्याआधी देखील आमची भेट 2016 साली रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये झाली होती. अनिकेतजी हरसे सरांसाठी जोरदार टाळ्या होऊ दे, झूम होऊ दे. सगळेच मला वाटतं रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्यासाठी ओळखत आहे. थँक्यू सर, आपण जे सहकार्य देताय, जे निस्वार्थ भावनेने तुम्ही काम करताय, माऊली आपल्याला उत्तरोत्तर चांगले यश देणार, हे माझे शब्द आहे. थँक्यू सो मच. आता देखील आपण जोडले जाल संजय भूमिका में. थैंक यू सो मच. ग्रैंड फिनाले मुकाबला है, टॉस यहाँ पर जीता है. क्या लिया है भाई? बैटिंग. हाँ, उन्होंने हमेशा बैटिंग ली है और आप भी बैटिंग ही लेंगे. जरूर है, मजा तो आने वाला. डरना नहीं है, खेलना है. और देने का भावा, तुला प्रश्न विचारायचे आहेत. ओके, जास्त विचार नाही. खूप चांगला गोलंदाज आहे. माझ्याकडून स्पेशली मनपूर्वक शुभेच्छा. विजेत्याच्या ट्रॉफी बरोबर फोटो काढण्यासाठी सर्व समर्थक सज्ज आहेत.
थँक्यू सो मच सर. अप्रतिम होणारा सामना मायक्रोफोन वरती आमच्यावर जोडले जातील याच परिसरातील एक मराठीतील सुमधुर समालोचक सागर सर. ओ टू सागर सर. धन्यवाद सरदार. आणि एक महामुकाबला अंतिम सामन्यामध्ये आपण जोडले जातोय. अंतिम सामना रंगणारा युवा स्पोर्ट्स नेवरे कुंभारवाडी वर्सेस ऑल शिरगाव रत्नागिरी. चला अंतिम सामन्याचा आनंद लुटण्यासाठी सगळे तयार मला वाटतं आहेत. प्रेक्षक देखील तयार आहेत. थँक्यू सर. थँक्यू सर. आणि तर त्याचबरोबर अनेक देखील आमच्या मायक्रोफोन वरती जोडले जात आहेत. एक या संघातील मोठे खेळाडू आहेत. सर उभे राहा. काय म्हणाल, आपल्या संघाला घेऊन अंतिम फेरीपर्यंत तुम्ही पोहोचलाय आणि क्राऊड देखील भरपूर आहे या ठिकाणी. तर क्राऊड बद्दल, या स्पर्धेबद्दल आणि आपल्या संघाच्या कामगिरीबद्दल काय म्हणाल सर? स्पर्धेचं नियोजन अतिशय उत्तम आहे आणि हॅलो, स्पर्धेचं नियोजन जे आहे हे अतिशय उत्तम आहे. अनिकेत सदस्य आणि इतर जे सहकारी जे आहेत हे खरोखर अतिशय उत्कृष्ट नियोजन आहे यांचं. आणि आमच्या टीमबद्दल म्हणाल तर 5 सामने जिंकून आम्ही आलो आहोत. समोरचा संघ जो आहे त्याने सांभाळून राहावं. धन्यवाद. मला वाटतं तुम्ही कर्णधार असायला पाहिजे होतं सचिश. पुढच्या वेळेला हे कर्णधार असतील. त्यांनी ओपन चॅलेंज केलंय. समोरील संघ सांभाळून रहा, ये चुनौती है आपके लिए. अनिकेत सर बेस्ट ऑफ लक, मजा आएगा. अभी मैं कमेंट्री के लिए जाऊं हूं, मेरी नजरें 80% अब आपके ऊपर रहेगी. ओ टू यू सागर सर. यस सरदार जी, अनिकेत ने तो बात की है, तो देखने क्या है इस मुकाबले में क्या होने वाला है. चला तर आपण जोडूया पुन्हा एकदा अंतिम सामन्यामध्ये. युवा स्पोर्ट्स कुंभारवाडी नाणेफेक जिंकले. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि सलामीचे आक्रमक फलंदाज त्यांचे दाखल झालेत मैदानामध्ये. सतीश आणि सौरभ. पाहूया अंतिम सामना कशा पद्धतीने रंगणार आहे. 4 षटकांचा हा सामना आहे. आपण पाहिलं युवा स्पोर्ट्स कुंभारवाडी संघानं महालक्ष्मी स्पोर्ट्स ढोकंबळी संघाला पराभूत करत अंतिम सामन्यामध्ये दाखल झाले. तर आता चालल्यात सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की ऑल शिरगाव संघानं सोफी 11 संघाला पराभूत करत अंतिम सामन्यामध्ये दाखल झालाय. पाहूया कशा पद्धतीचं आता या सामन्यामध्ये प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळेल. गेम प्लॅन पाहायला निश्चितच चांगल्या पद्धतीचा मिळणार आहे. या सामन्यासाठी माझ्याबरोबर स्कोरिंग म्हणून जोडतायत आमचे आदित्य आणि आकाश, सॉरी विशाल. त्याच्याबरोबर माझे साथी जर सरदार सर आपल्याला पाहायला मिळतील समालोचन कक्षामध्ये. अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून कामगिरी करतील. पूर्ण ट्रॉफीमध्ये आपल्याला पंच म्हणून कामगिरी करणारे आपले अनिकेत हर्षे सर, त्याच्यावर त्यांचे सहकारी. सामना सुरू होतोय थोड्या वेळातच. निश्चितच यूट्यूब दर्शक देखील आम्ही सांगू इच्छितो की त्याने देखील या अंतिम सामन्याचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहेत. श्री गजानन महाराज मंदिर नेवरी लावगणवाडी आयोजित भव्य अंडरआर्म नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा 2022 पर्व दुसरे पाहताय आपण. या पर्व दुसऱ्या मधला महाविजेता आपण आता थोड्या वेळात इथं पाहणार आहोत. पहिले षटक घेऊन मोहसिनकडे पहिला चेंडू मला दिला गेलाय. ज्या दोन्ही सामन्याचा हिरो मागच्या जर विचार केला गेला तर मोहसिन आहे आणि समोर आक्रमक शैलीचा फलंदाज संघाचा कर्णधार सतीश. सामना चालू झाल्याचा इशारा येतोय. पहिला चेंडू घेऊन सतीश. पहिला चेंडू चांगला चेंडू, निर्धाव असा चेंडू, नियंत्रित अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती मोहसिनची. पाहूया या अंतिम सामन्यामध्ये किती धावा जोडल्या जात आहेत. धाव फलकावरती दुसरा देखील चेंडू जातो निर्धाव. कोणती धाव पाहायला मिळत नाही. निश्चितच गोलंदाजीमध्ये सरदार थोडासा विचारात्मक पडला असेल की मोहसिनला पहिलं षटक का दिलं गेलं असेल. कारण आक्रमक शैलीचा फलंदाज सतीश जो युवा स्पोर्ट्स संघाचा हुकमी यक्का मानला जातो आणि निश्चितच त्याला मोठ्या जाळ्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न इथं असणार आहे. आणि इथं देखील हा सुंदर चेंडू, तिसरा चेंडू निर्धाव जातोय. त्याचप्रमाणे अंतिम सामन्यामध्ये लागलेलं बक्षीस प्रत्येक चौकाराला मला वाटतं 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि त्याचप्रमाणे बोल्ड आउट करणाऱ्या
गोलंदाजाला देखील प्रत्येक आणि हा मात्र पहिला चौकार आणि पहिलंच बक्षीस लागतंय ते सतीशला. सतीश सुरुवात करतो या चौकारानं. चौथा चेंडू होता आणि चौथा चेंडू पहिल्यांदा सीमारेषा पार झालाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. आता पुन्हा एकदा दुसरा हा चौकार पाहायला मिळतो. आता मात्र सतीशची गाडी पटरीवर येताना दिसते. सलग दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार आणि मला वाटते प्रमोदजी लोगडे यांनी हे बक्षीस आपल्याला दाखल दिलेलं आहे. आणि निश्चितच याचा आनंद इथं घेण्यासाठी फलंदाज निश्चितच. आणि पुन्हा एकदा हा चौकार. सलग तिसऱ्या चेंडूवर 3 चौकार करत मला वाटतं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या पाहायला मिळते बिनबाद 12. सरदार सर चलो. नक्कीच 130 प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्याबरोबर जोडले गेले, त्या सर्वांचा मी मनपूर्वक आभारी आहोत. 3 चौकार पहिल्या षटकामध्ये खेचले गेले म्हणजे आपल्या अकाउंटमध्ये 300 रुपये जमा झालेले आहेत. जी एंट्री फी तुम्ही या स्पर्धेच्या दरम्यान दिली ती वसूल करण्याची सुवर्ण संधी तुम्हाला प्राप्त होणार आहे. म्हणजे तुम्हाला या स्पर्धेतील जी धनराशी असेल ती GST मुक्त असेल आणि निश्चितच ती पूर्णपणे सेफ असेल. FD मध्ये तुम्ही ठेवू शकता, परंतु मला वाटतं असा कोणताच संघ नसेल जो FD मध्ये ठेवेल. ते पूर्णपणे मला वाटतं उद्याच संपणार आहे. जी धनराशी मिळेल त्याची एन्जॉयमेंट देखील केली जाईल. एक उत्साह साजरा केला जातो एखादी ट्रॉफी जिंकल्यानंतर. आणि माहुली प्रीमियर लीग मधील ट्रॉफी म्हटल्यानंतर ही भली मोठी ट्रॉफी असेल अंडरआर्म क्रिकेटमधील. आणि पाहिलं तर अमान आलाय गोलंदाजीसाठी, सौरभ स्ट्रायकिंग एंडला असेल. याने देखील खूप धावा आपल्या संघासाठी बनवल्यात. या अंतिम सामन्यामध्ये पाहूया किती धावा जमवत आहे. आणि पाहिलं तर बॅक ऑफ द हँडने टाकलेला चेंडू होता, आतमध्ये वीज घेतो आणि बोल्ड आउट होतं. अमानच्या खात्यामध्ये देखील 100 रुपये जाताना पाहायला मिळतंय. प्रत्येक बोल्ड आउटसाठी 100 रुपये आणि प्रत्येक चौकारासाठी आदरणीय प्रमोदजी लोगडे साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि आतापर्यंत पाहिलं तर फलंदाजाने 300 रुपये कमवलेत, गोलंदाजाने 100 म्हणजे 400 रुपयाची लयलूट या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे पहिल्या इनिंगचा खेळ अजूनही सुरू असताना अशा प्रकारे खेळ मैदानामध्ये रंगलेला आहे. अमान पुन्हा एकदा गोलंदाजी करेल. प्रकाश आलाय, पाहूया आपला बॅटिंगचा प्रकाश कशा प्रकारे तो या ठिकाणी दाखवतोय. अंतिम सामना निश्चितच आहे. अंतिम फेरीमध्ये देखील मोठी खेळी करावीच लागेल. सागर सर काय म्हणाल ज्या पद्धतीची गोलंदाजी झाले आतापर्यंत अमान याची? निश्चितच बघायला गेलं तर अमनने नियंत्रित अशी गोलंदाजी केली आहे. फलंदाजाला कोणतीही संधी देत नाही. प्रकाश देखील एक घातक फलंदाज आहे, परंतु त्याला देखील संधी तिथे देताना तो दिसत नाहीये. पुन्हा एकदा चेंडू मला वाटतं या षटकातला निर्धाव जातोय. अमन ज्या पद्धतीची नियंत्रित गोलंदाजी करताना दिसतोय, मला वाटतं या संघावरती फलंदाजांवरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा हा पुढचा चेंडू. आत्ता मात्र अवांतर चेंडू, व्हाईट बॉल पाहायला मिळतोय आणि अवांतर धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या होते 13. जशी जशी हा रात्र होत चालली आहे तशा पद्धतीने थंडी देखील, गुलाबी थंडी देखील पाहायला मिळते. आणि या गुलाबी थंडीमध्ये सुरू असलेला हा माहुली प्रीमियर लीगचा अंतिम सामना पाहायला मिळतोय आपल्याला. ऑल शिरगाव वर्सेस युवा स्पोर्ट्स कुंभारवाडी मध्ये सतीश येऊन कानमंत्र देतोय. मला वाटते 4 चेंडू निर्धाव दिले आहेत, त्यामुळे निश्चितच फलंदाजांवरती प्रेशर पाहायला मिळते. सतीशला स्ट्राईक येण्याची अपेक्षा. पुन्हा एकदा प्रकाश, अमन टू प्रकाश. पुन्हा एकदा मला वाटतं हा चेंडू निर्धाव जाणार, यात काय शंका नाही. पुन्हा एकदा अमन टू प्रकाश. दुसरं षटक प्रगती पथात आहे. दुसऱ्या षटकातला काही चेंडू बाकी आहेत. हा देखील एक सुरेख असा चेंडू आणि दुसऱ्या षटकाचा खेळ इथं समाप्त होतोय. आणि दुसऱ्या षटकानंतर धावसंख्या पाहायला मिळते 1 गडी बाद 13. केवळ एकच धाव मिळाले, ती देखील वाईटच्या स्वरूपानं. जर सरदार सर बघितलं गेलं तर अतिशय नियंत्रित कशी गोलंदाजी पाहायला मिळाली ती अमनकडून. आणि निश्चितच या स्पर्धेमध्ये त्याने आपली छाप तर गोलंदाजीवरती सोडलीच आहे, पण ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजांना जखडून ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. स्ट्राईकवर आता सर सतीश दिसतोय, काय म्हणाल? नक्कीच एक उभरता सितारा आहे ऑल शिरगाव संघाचा. आता झालेल्या अंडर-19 स्पर्धेमध्ये मी ऑर्गनाईज केली होती, म्हणजे तिरंगा चषक परटवणे ते ऑर्गनाईज केली होती अंडर-19. त्यामध्ये विजेतापद देखील फटकावलं आणि उत्कृष्ट गोलंदाजाचा बहुमान देखील अमान याने फटकावला. म्हणजे कुठेतरी जे सिनियर आहेत त्यांच्याकडून कानमंत्र घेत चांगली गोलंदाजी करतोय. आणि या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती लोगडे साहेब असे नवनवीन क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याचं पूर्ण श्रेय जात आहे
या माऊली प्रीमियर लीग मधील प्रत्येक सदस्याला. आपण जर ऑर्गनाईज केली नसती तर असे प्रकाश जोतामध्ये आले नसते आणि खरंच या ठिकाणी कौतुक करावं लागेल. दुसरं पर्व आहे आणि या दुसऱ्या पर्वामध्ये निश्चितच खूप क्रिकेटची मेजबानी आपल्याला पाहायला मिळते. समोर जो क्षेत्ररक्षक आहे त्याला मला वाटतं दुभागून चेंडू जाऊच शकत नाही. तो देखील विचार करेल याच्या पुढे मी जाऊ कसा, आणि निश्चित चेंडू आदळला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला आणि सब्दर होता. याने देखील अनेक मैदानं आपल्या गोलंदाजीने कुठेतरी गाजवलेली आहेत आणि नक्कीच या ठिकाणी तो चांगलं कार्य करताना दिसतोय. तर जवाद आलाय गोलंदाजी मार्कवरती. अंतिम सामना मैदानामध्ये रंगलाय आणि निश्चितच सर्व प्रेक्षकांना देखील माहिती आहे प्रथम फलंदाजी जर या ठिकाणी करतोय संघ तर तुम्हाला या ठिकाणी 45 ते 50 धावा बनवाव्याच लागतील. कुंभारवाडी हा संघ आहे त्यामध्ये देखील चांगले नवनवीन खेळाडू आहे. अनिकेत यांनी सांगितलं की समोरील संघाला की आम्ही या स्पर्धेतील एक उत्कृष्ट अशी टीम आहोत, आम्ही या ठिकाणी पूर्णपणे ताकद लावणार सामन्यादरम्यान. एक चांगला फटका सतीशच्या बॅट मधून निघतोय, खणखणीत दणदणीत चौकार. या चौकारांची धावसंख्या होते तब्बल मित्रांनो 19 धावा. एक गडी बाद 19 धावा. जवादेच्या माध्यमातून चढवलेला हा हल्ला होता. ऑस्ट्रमच्या खूपच बाहेर वाईटचा इशारा येतो. अनिकेतजी हर्षे सर यांच्या माध्यमातून या पूर्ण स्पर्धेमध्ये पहिल्या रजनीपासून आत्तापर्यंत ज्यांनी पंचांची प्रमुख भूमिका पूर्ण केली आणि अचूकपणे केली हे आमचे आदरणीय अनिकेतजी हर्षे सर आपण पाहू शकता मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. 3 षटका अखेरीस धावसंख्या जोडली गेली ते 20 धावा. उर्वरित 6 चेंडूवरती म्हणजे शेवटच्या षटकामध्ये पाहूया किती धावा जोडल्या जातात. कमीत कमी 15 धावा या ठिकाणी बनवाव्या लागतील. जर कुंभारवाडी संघाचं सांगायचं झालं गोलंदाजी खूप सुंदर आहे तर डिफेंड करण्याचा ते प्रयत्न करतील. 20 धावा धावफलकावर लागल्या गेल्या 3 षटका अखेरीस. पहिल्या इनिंग मधील शेवटचं षटक घेऊन पाहूया कोणता गोलंदाज येतोय. जासिम आलाय गोलंदाजीसाठी. सागर सर काय म्हणाल किती धावा या शेवटच्या षटकामध्ये जमतील? स्ट्राईक वरती पाहायला गेलं तर प्रकाश आहे. प्रकाशने जर विचार केला तर निश्चितच या संघासाठी जर आपल्या संघासाठी जर विचार करत असेल तर निश्चितच 35 तरी धावा धावफलकावरती लागतील असं मला वाटतंय. 3 चौकार पाहायला मिळतील का, आणि निश्चितच प्रश्नचिन्ह समोर दिसतंय की 3 चौकार जर अमनच्या गोलंदाजीवरती आले तर निश्चितच थोडासा प्रेशर आपल्याला पाहायला मिळू शकतो. परंतु हा देखील सुरुवात करताना वाईट नो बॉलनं झाली आहे आणि एक अवांतर धावेनं धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 21. जर पाहायला गेलं सरदार सर की या अंतिम सामन्यामध्ये जर जिंकायचं झालं युवा स्पोर्टला तर ह्या अंतिम षटकामध्ये 20 तरी धावा धावफलकावरती येणं अपेक्षित आहे. म्हणजे 20 दुनी 40 धावा धावफलकावरती असतील तर एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळू शकतो. पुन्हा एकदा हा सुंदर चेंडू मला वाटतं स्ट्राईकवर सतीशला आणण्याचा यशस्वी असा प्रयत्न पाहायला मिळतोय तो प्रकाशचा. आणि या एकेरी धावेनं धावसंख्या वाढल्या. धावसंख्या झाल्या 22. आणि मला वाटतं हा चौकार या अंतिम सामन्यामध्ये येणारी प्रत्येक धाव ही खूप मोलाची असेल आणि प्रत्येक धावेसाठी या ठिकाणी खूप चांगला प्रयत्न केला जातोय कुंभारवाडी या संघाकडून आणि आतापर्यंत चांगलं कार्य देखील त्याने केलं है. और ये ग्रैंड फिनाले का मुकाबला है, फाइनल का मुकाबला है. किसी भी टीम को आप नज़रअंदाज नहीं कर सकते क्योंकि इससे पहले अगर देखा जाए तो ऑल शिरगांव टीम को 23 रनों पर रोकने में जय भंडारी की टीम ने बहुत ही शानदार तरीके से कार्य किया था, लेकिन अनफॉर्चुनेटली 4 गेंदों पर 2 रन बनाने में नाकामयाब रहे जिसकी वजह से वो प्रतियोगिता के बाहर गए. होता रहता जर तर वरती क्रिकेट खेळलं जात नाही. मैदानाच्या आतमध्ये चांगलं खेळ जो खेळ करतो तोच निश्चित या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतो आणि ऑल शिरगांव याने आतापर्यंत खूप चांगलं कार्य केलंय. आता मात्र वेगाने टाकलेला चेंडू सरळ जातोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये कोणतीच जाऊ नये निर्धाव चेंडू आणि आतापर्यंत युट्यूबच्या माध्यमातून 142 प्रेक्षक वर्ग आमच्यावर जोडले गेले. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. इतक्या जोरात तो थ्रो केला होता की इबाद मोगलने सांगितलं तुला विकेट तोडायची असेल तर तोड, मी बाजूला जातो. अशाच प्रकारे चित्र पाहायला मिळालं. आपल्या अंगातील सर्व ताकद काढून विकेटवरती चेंडू मारण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू काय त्या विकेटवरती आदळला नाही आणि सतीश सुरक्षित फलंदाजीवरती आहे. धावसंख्या जोडली जाते या एका धाव्याने तब्बल 26 धावा. 2 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा बॅकफुट लावून पंच करण्याचा प्रयत्न एस्टन वरती जाऊन आदळतोय. 100 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील जासिमेच्या. त्रिफळाचित होते फलंदाज यतीश स्वतः कर्णधार आणि फलंदाजीसाठी आलाय नवीन फलंदाज शुभम. उंच पुरा असा खेळाडू
पहिल्या इनिंग मधील शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे. तर पाहूया या ठिकाणी मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले मित्रांनो तब्बल 26 धावा आणि 27 धावांचं उद्दिष्ट दिलंय ते म्हणजे ऑल शिरगाव या संघाला. काय म्हणाल सागर सर, 27 धावा या ठिकाणी कशा प्रकारे जमवल्या जातील अथवा नाही? निश्चितच जर विचार केला गेला तर ऑल शिरगाव संघाचा तर आव्हान त्यांना कठीण नाही आहे, पण सतीश सारखा एक चांगला गोलंदाज आहे की जो या सामन्यामध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण करू शकतो. पाहूया कशा पद्धतीचा खेळ रंगणार आहे. माऊली प्रीमियर लीग आपण पाहताय आणि या अंतिम सामन्याचा आनंद लुटताय. या अंतिम सामन्याकडे जर विचार केला गेला तर धावसंख्या पाहायला मिळते. धावफलकावरती केवळ 27 धावांचं आव्हान आहे. हेल्मेट कुठे गेलं? चला अंतिम सामन्याचा अंतिम अशी इनिंग आपल्याला पाहायला मिळते आणि अंतिम षटकामध्ये आपल्याला अंतिम या इनिंग मध्ये पाहायला गेलं तर सतीश गोलंदाजीसाठी सज्ज आहे आणि समोर फलंदाज दिसतोय अमन माफ करा जासिन आणि हा चांगला चेंडू पहिल्या चेंडूवरती बीट केलाय. निश्चितच 27 धावांचा पाठलाग करण्यासाठी ऑल शिरगाव संघ तयार आहे. पाहूया हा सामना पहिलाच चौकार पाहायला मिळतोय आणि नो बॉलचा देखील इशारा येतोय. 5 धावांची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला चेंडू हलक्या हाताने खेळलाय. त्याला माहिती आहे की आपल्या हातामध्ये सामना आहे आणि कोणती संधी गमवायची नाहीये. निश्चितच चांगल्या पद्धतीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा हा जोरदार प्रहार चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पुन्हा एकदा पाहूया सतीश पहिल्या या षटकामध्ये निश्चितच ज्या पद्धतीचा सामना अंतिम सामना रंगायला पाहिजे होता तशा पद्धतीचा हा रंगतोय का सामना पाहण्यासारखा आहे. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर खूपच बाहेर आणि निश्चितच व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा येतोय. धावसंख्या पाहायला मिळते 10. पहिले षटक प्रगती पथात आहे. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या होते 11. आता केवळ 16 धावांची गरज आहे आणि हा पुन्हा एकदा जोरदार प्रहार चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. तासेन पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न होता परंतु मला वाटते पहिल्या षटकातच हा सामना संपवण्याचा इरादा पाहायला मिळतोय. चांगला चेंडू निर्धाव दरम्यान पहिल्या षटक संपल्याचा इशारा होतोय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या पाहायला मिळते बिनबाद 15. 18 चेंडू आहेत आणि विजयासाठी केवळ 12 धावांची गरज आहे. जवात फलंदाजीसाठी सज्ज आहे. गोलंदाजीसाठी सज्ज आहे सौरभ. पहिला चेंडू आणि जातोय सीमारेषेच्या जवळ. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. निश्चितच पुन्हा एकदा सौरभ तयार आहे जवातसाठी. चांगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. धावसंख्या होते 19. 8 धावांची गरज. फक्त 2 मोठे फटके या सामन्याचं गणित बदलताना दिसतात आणि निश्चितच धावसंख्या होते 23. केवळ एका चौकाराची गरज आहे आणि या स्पर्धेचा विजेता
या चेंडूवरती पाहायला मिळतोय का नाही, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पाहूया 3 धावांची गरज आहे. माऊली प्रीमियर लीग 2022 या चषकावरती नाव करतोय ऑल शिरगाव. विकेटला कोणी हाथ लावायचं नाहीये. फिर से एक बार माउली प्रीमियर लीग 2022 सीजन दूसरे का फिर से एक बार विनर बने हैं ऑल शिरगांव. फिर से एक बार नेक्स्ट टूर्नामेंट के लिए हार्दिक हार्दिक शुभकामनाएं. कहीं मत जाइएगा दोस्तों, अब थोड़ी देर में यहां पर बख्शीश वितरण होगा. चलते हैं प्रेजेंटेशन बॉक्स की ओर. नक्कीच हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करताना आमचे मित्र साहिल आजच्या रजनीमध्ये सुवर्ण दृश्य